नंतरच तुम्ही अटेंडन्स लावायचं. ओके ओके. सो नाउ वी आर रेकॉर्डिंग द क्लास. प्लीज मार्क युअर अटेंडन्स. Just let me see your attendance. वन्या, गौरव, आदेश, विशाल, आदिती, हर्षद, विजेश, माइका, लक्ष, शार्दुल, दीपिका, हर्ष, आयुष, हर्षद, धनश्री, कादंबरी, धीरज, निधि, धीरज, कार्तिक, प्राजक्ता, शर्वीन एंड वेदिका. ठीक है. So now it's 6 o'clock and we will start our today's class. Okay. Again, please let me know whether my voice is clear to everyone. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का? येस, थँक यू. आणि तुमच्या स्क्रीनवर जो हँड आलेला आहे, एक हाताचं चित्र आलेलं आहे, दॅट इज की तुम्हाला काही डाऊट असेल तर फक्त तो हँड रेज करायचा आहे. ओके. त्यामुळे कोणीही त्या हँडला डाऊट नसताना उगीच टिक करू नका. जर काही डाऊट्स असतील शिकवताना तर तुम्ही त्याला टच करू शकता आणि मला मग इथे दिसेल तेव्हा मी तुम्हाला तो तुमचा काय डाऊट आहे ते विचारेन. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज क्लास. ओके. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ प्रेपोजिशन्स. आता जे 8, 9 आणि 10 ची मुलं आहेत त्यांना हे प्रेपोजिशन्स झालेले असतील. काही इवन 5 to 7 च्या ग्रुपला पण तुम्ही आतापर्यंत हे प्रेपोजिशन शिकत आलेला आहात. बट ग्रामर मध्ये प्रेपोजिशन्स किंवा इतर कोणत्याही ग्रामरचे टॉपिक्स घेतला तर ते प्रत्येक वेळी तुम्हाला रिवाइज करत राहणं खूप गरजेचं आहे. ठीक है. आपको ये रिवाइज करते रहना ही होगा. इट्स लाइक मैथ्स. जैसे मैथ्स में फॉर्मूला हम लोग रिवाइज करते रहते हैं. ठीक है. तो ग्रामर भी वैसे ही है. उसके कुछ फॉर्मूलाज है जो आपको रिपीट करना है, रिवाइज करना है, तभी आप उसको अच्छे से समझ पाओगे. ठीक है. आणि जर तुमचं ग्रामर व्यवस्थित असेल तर तुमचं इंग्लिश पण व्यवस्थित होणार आहे. ओके. सो यू कॅन से दॅट इंग्लिश ग्रामर इन एव्हरी लँग्वेज grammar is backbone of that language. So here you have to be very thorough with the grammar. So आप ऐसे मत सोचिए कि अरे ये तो हो चुका है, ये रिपीट होते ही रहेगा. ओके. ग्रामर विल बी ऑलवेज रिपीटेड सो दैट आपके दिमाग में वो अच्छे से बैठ जाए. ओके. फिक्स करायचं आहे डोक्यामध्ये जे आहे ते. सो ठीक है मैत्रेय. नाउ प्लीज पे अटेंशन ओवर हियर. We'll go with first what are the prepositions. Okay. So I'll ask somebody. चला, मैत्रेय लेट आलाय ना, आपण मैत्रेयालाच वाचायला सांगूया. मैत्रेय, प्लीज स्विच ऑन युअर माइक and read this. Yes, ma'am. Read this definition. Preposition. Yes. Preposition. A preposition is a word or group of words used before a noun, pronoun, or noun phrase to show direction, time, place, location, or to introduce an object. Some examples of prepositions are words like in, at, on, off, and to. Thank you मैत्रेय. बस थँक यू Thank सो you, ma'am. मच. Thank you. या बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्या. प्रेपोजिशन म्हणजे काय? प्रेपोजिशन एक असा वर्ड असतो जो तुमच्या नाउन मध्ये आणि त्याच्यासोबत दिलेल्या इतर कुठल्याही वर्ड सोबत त्याचं रिलेशन सांगतो. ओके. बघूया आपण. प्रेपोजिशन इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स यूज बिफोर नाउन, नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज. ओके. नाम किंवा सर्वनाम यांच्या आधी वापरला जातो तो वाक्यामध्ये. कशासाठी वापरला जातो? टू शो डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. टाइम, वेळ. प्लेस अँड लोकेशन म्हणजे जागा. ओके. और टू इंट्रोड्यूस अन ऑब्जेक्ट किंवा एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल, वस्तूबद्दल माहिती सांगताना आपण हे प्रेपोजिशन्स वापरतो. आता काही एक्झाम्पल्स वाचले मैत्रियाने. काय काय वाचलं? इन,
ॲट, ऑन, ऑफ, टू हे तुम्हाला नेहमीच वापरता जेव्हा आपण कुठलंही सेंटेन्स बनवतो. बऱ्याचशा सेंटेन्स मध्ये आपल्याला हे प्रेपोजिशन वापरावे लागतात, बरोबर आहे. मग आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. पहिलं एक्झाम्पल आहे द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर. आता इन ला मी बघा बोल्ड केलंय आणि थोडा क्रॉस केलाय की आपल्याला आयडेंटिफाय व्हावा की तो काय आहे, प्रेपोजिशन आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे, वेदर इज कोल्ड इन डिसेंबर म्हणजे काय, डिसेंबर महिन्यामध्ये जे हवामान असतं ते थंड असतं. ओके, आणि आता आपल्याकडे काय होतोय, पाऊस पडतोय है ना, बऱ्याच जणांकडे, आमच्याकडे तरी पडतोय, बाकी सगळ्यांकडे पण पडत असेल मे बी. सेकंड एक्झाम्पल दिलंय द कप इज ऑन द टेबल. ठीक आहे, ते इथलं प्रेपोजिशन काय आहे, ऑन. आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जातोय, टू इथलं प्रेपोजिशन आहे टू. हे आता लेट येणाऱ्यांना मला ऍडमिट करावं लागणार मध्ये मध्ये, सो मला स्क्रीन सारखी चेंज करत राहावी लागणार आहे. ओके, ठीक आहे. तर आता बघा इन, ऑन, टू हे जे प्रेपोजिशन्स, हे जे 3 एक्झाम्पल मी घेतलेत त्याच्यामध्ये इन हे काय आहे, काय दाखवतं, टाइम दाखवतं म्हणजे कधी. ओके, व्हेन द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर, व्हेन द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर. सो इन इज अ टाइप ऑफ प्रेपोजिशन विच शोज अस टाइम. सेकंड एक्झाम्पल मध्ये द कप इज ऑन द टेबल. ओके, कप कुठे आहे, टेबलावर आहे. मग आता वर, ऑन हे काय झालं, काय दाखवते आपल्याला, त्या कपची जागा दाखवते, बरोबर आहे, द प्लेस ऑफ द कप. सो इट इज प्रेपोजिशन ऑफ प्लेस. थर्ड एग्जाम्पल में दिया है आई एम गोइंग टू स्कूल, मैं स्कूल जा रहा हूं, तो ये भी प्लेस या लोकेशन बता रहा है, बट मोर ओव्हर इट शोज यू द डायरेक्शन, सॉरी डायरेक्शन नाही, प्लेसच दाखवतोय. तो कुठे चाललाय, तू स्कूलला चाललाय. ओके, सो अशा प्रकारचे जे काही प्रेपोजिशन्स आहेत ते वेगवेगळ्या टाइप्स, म्हणजे प्रेपोजिशन ऑफ टाइम, प्रेपोजिशन ऑफ प्लेस, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन. ओके, आणि इतरही काही रेग्युलर प्रेपोजिशन्स आपण वापरतो, ते कशा पद्धतीने वापरायचे आहेत ते आपण आज शिकणार आहोत. ओके, इथे जस्ट फॉर युअर नॉलेज की हे 4-5 आपण बघितले, एवढेच प्रेपोजिशन नाही आहेत, तर असे बरेचसे प्रेपोजिशन्स आहेत जे तुम्हाला हळूहळू शिकायचे आहेत. आता बऱ्याच जणांना एवढे सगळे बघितल्यावर टेन्शन आलं असेल है ना आदेश, एवढे बघून टेन्शन आलं का, एवढे सगळे टीचर आजच शिकवणार आहेत की काय, तर असं नाहीये. आपण काय करणार आहोत, आपण यांचे ग्रुप्स बनवलेले आहेत. ओके, आणि या ग्रुप्स नुसार तुमचं हे जे प्रेपोजिशन आहे ते आपण हळूहळू शिकणार आहोत, कारण एवढे सगळे एकदाच शिकून तुम्हाला लक्षात पण राहणार नाहीत. ओके, चला अजून पण कोणीतरी येत आहे. आणि हे बाकी लोक हे एवढे लेट का येता रे, तुम्ही लोक नेहमीच लेट येता का तुम्ही क्लासमध्ये, कारण मी शक्यतो तुमच्या क्लासेसमध्ये आजकाल मला पूर्ण वेळ राहता येत नाही, पण बरेच लोक लेट जॉईन झालेले आहेत. ओके, तर डोंट डू दिस. तुम्हाला प्रत्येक वेळी आपण सांगत असतो की जास्त लवकर नाही, पण मिनिमम 5 मिनिटं तर आधी तुम्ही क्लासमध्ये असलेच पाहिजे सगळेजण. ओके, आजच्या क्लासची स्ट्रेंथ आता मला दिसते 27+2, त्यातला एक एक तर मीच आहे, म्हणजे फक्त 28 आहात तुम्ही. ओके, आणि 28च्या डबल स्ट्रेंथ असायला हवी, कारण तुमचे एवढे क्लासेस आता इथे कंबाईन केलेले आहेत आपण, तर स्टील बरेच जण लेट येतात, दॅट इज नॉट करेक्ट. ठीक आहे, विल कंटिन्यू. सो दिस इज द लिस्ट. तर आपण या लिस्ट मध्ये नाही जाणार आहोत, ते फक्त तुमच्या माहितीसाठी होतं. आज आपण जो टाइप शिकणार आहोत, दॅट टाइप इज प्रेपोजिशन ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे काय, जागा. ओके, मग त्याच्यामध्ये आपण पोझिशन म्हणजे ऑब्जेक्टची जागा आणि डायरेक्शन असं सगळं कंबाईन शिकणार आहोत. ओके, मग इथे काय दिलेलं आहे बघा, हा मी चार्ट जो दाखवलाय त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम जो आहे तिथे मी प्रेपोजिशन लिहिलंय, सेकंड कॉलम मध्ये मी लिहिलंय की कुठे यूज केला जातो. ओके, किंवा कशा पद्धतीने यूज केला जातो, आणि थर्ड कॉलम मध्ये मी त्याचं एग्जाम्पल दिलंय. तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, सब लोग ध्यान में रखेंगे. फर्स्ट कॉलम क्या है, फर्स्ट कॉलम में प्रेपोजिशन दिया है,
सेकेंड कॉलम में उसको कैसे यूज करना है, कहाँ यूज करना है वो दिया है, और थर्ड कॉलम में मैंने एग्जाम्पल दिया है. ठीक आहे, तो विल सी इट. फर्स्ट प्रेपोजिशन आहे आपलं इन. इनचा अर्थ काय होतो? इनचा अर्थ होतो आत. ओके, मतलब अंदर. तो देखते हैं. पहिला बघा, इन रूम, बिल्डिंग, स्ट्रीट, टाउन, कंट्री. जर तुम्हाला असं काही बोलायचं असेल, आय एम गोइंग इन द रूम, और ही इज इन द रूम, ही इज इन द क्लास, असं बोलतो की नाही आपण, म्हणजे तो क्लास मध्ये आहे. मग रूम, बिल्डिंग, स्ट्रीट, स्ट्रीट म्हणजे रस्ता, टाउन म्हणजे शहर, कंट्री, आय एम इन इंडिया, आय एम इन अमेरिका, असं बोलतो की नाही आपण. ओके, तो त्यावेळी आपण प्रेपोजिशन कुठला वापरायचं? इन. कुठे आहे हे दाखवण्यासाठी या गोष्टींसोबत इन वापरायचं. इथे एक्झाम्पल पण दिलंय बघा, इन द किचन, इन लंडन. ओके, सेकंड आहे बुक और पेपर. म्हणजे आता तुम्ही काहीतरी वाचत आहात आणि त्याचा रेफरन्स तुम्हाला द्यायचा है, कुछ रीडिंग करे और उसका रेफरन्स दे रहा है, तो इन द बुक देखिए सामने लिखा है, इन पेपर. सो आपण बोलतो की नाही, प्लीज राईट किंवा प्लीज सर्च दिस वर्ड इन बुक, प्लीज सर्च दिस वर्ड इन पेपर. तो इन द बुक और इन द पेपर. नंतर इन कार और टॅक्सी दिलाय बघा, म्हणजे कार किंवा टॅक्सी मध्ये तुम्ही बसताय तर इन वापरायचं आहे. त्या ऑब्जेक्ट सोबत आपल्याला कुठला प्रेपोजिशन वापरायचा आहे? इन. इन द कार. म्हणजे आता पिक्चर दिलंय बघा, इन द पिक्चर, इन द वर्ल्ड. ओके, हे खूप स्पेसिफाय करून दिलंय की तुम्हाला डायरेक्टली त्या वर्ड सोबत कुठला प्रेपोजिशन वापरायचंय, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. मी शेअर करेन हे तुमच्या सोबत तुमच्या गुगल क्लासरूमला, म्हणजे तुमच्याकडे त्याच्या नोट्स पण राहतील. ओके, सेकंड आपला आहे ऍट. ऍट म्हणजे काय? ऍटचा अर्थ च्या कडे पण होतो आणि च्या जवळ किंवा आजूबाजूला असाही होतो. तर आपण बघूया, तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल. मीनिंग, ऍटचं मीनिंग काय आहे? नेक्स्ट टू आहे किंवा बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या बाजूला वगैरे असेल किंवा जवळ असेल. तर जसं बघा, ऍट द डोअर लिहिलंय म्हणजे दरवाजाजवळ. ऍट द स्टेशन, आपण बोलतो की नाही, आय एम ऍट द डोअर, मी दरवाजात उभा आहे, आय एम स्टँडिंग ऍट द डोअर. ऍट द स्टेशन, अजून कोणीतरी एंट्री करताय. ठीक आहे, ऍट द स्टेशन, आय एम वेटिंग फॉर यू ऍट द स्टेशन, किंवा आय एम वेटिंग फॉर द ट्रेन ऍट द स्टेशन. ओके, आता फॉर टेबल लिहिलंय इथे. आता ऍट द टेबल काय आहे की जसं समजा आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये वगैरे गेलो किंवा तुम्ही घरात टेबलाजवळ वगैरे आहात, तर आय एम स्टँडिंग ऍट द टेबल म्हटलं जातं. ओके, किंवा जवळ असेल एक थोड्याच्या डिस्टन्स मध्ये तर आपण नियर वगैरे पण वापरतो, ते आपण पुढे शिकू. पण ऍट द टेबल हा वर्ड वापरला जातो. फॉर इव्हेंट्स, आता काही इव्हेंट साठी, आता इथे दिलंय बघा, ऍट द कॉन्सर्ट, ऍट द पार्टी. म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये आहात आणि कोणी विचारलं की व्हेअर आर यू, एखादा फोन कॉल आला, तर तुम्ही काय सांगणार? आय एम ऍट द पार्टी. इन द पार्टी नाही बोललं जात, ऍट द पार्टी बोललं जातं. ओके, लक्षात ठेवायचंय. नंतर त्याच्यातला चौथा पॉइंट काय बघूया आपण, प्लेस वेअर यू आर टू डू समथिंग टिपिकल, जसं वॉचिंग अ फिल्म और स्टडी और वर्क. ठीक आहे, आता तुम्ही अशा जागा जिथे तुम्ही काहीतरी काम करताय, काहीतरी एखादी गोष्ट करताय, जसं तुम्ही पिक्चर बघायला गेला तर तुम्ही काय सांगणार? आय एम ऍट द सिनेमा. तुम्ही शाळेत गेलात तर आय एम ऍट द स्कूल, म्हणजे मी कुठे आहे? शाळेत आहे असं सांगताना काय सांगणार? आय एम ऍट द स्कूल. जर ऑफिस किंवा कामानिमित्त तुम्ही कुठे गेलेला तर तुम्ही काय सांगणार? आय एम ऍट द वर्क, म्हणजे तुमची वर्क प्लेसची आहे, त्याच्यासाठी तुम्ही बोलणार आय एम ऍट द वर्क. ओके, हे इन आणि ऍट कळलंय का सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. आतापर्यंत फक्त दोनच बघितलेत आपण, सगळ्यांना समजलंय? कोणाला या इन आणि ऍट मध्ये काही डाऊट असेल तर यू कॅन रेज द हँड. नो डाउट्स, ठीक आहे, थँक्यू सो मच.
ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ऑन. आता ऑन म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, एखाद्या सरफेसच्या वरती किंवा आपण अगदी परफेक्टलीच जाऊया. चला एक एक पहिला आहे अटॅच्ड. ठीक आहे, एक्झाम्पल आहे द पिक्चर ऑन द वॉल. म्हणजे आपण भिंतीवर एखादी गोष्ट लावलेली असते, तिला आपण काय म्हणतो, त्या गोष्टीसाठी त्याच्या आधी आपण काय वापरणार, कोणत्या प्रेपोजिशन वापरणार, ऑन. जसं एक्झाम्पल दिलं पिक्चर ऑन द वॉल, किंवा घड्याळ असेल, घड्याळ भिंतीवर लावलेलं असतं की नाही, तर त्याच्यासाठी द वॉच ऑन द वॉल असं बोलणार आहात. ओके, नंतर आहे इथे फॉर अ प्लेस विथ अ रिव्हर. आता जसं इथे एक्झाम्पल दिलंय लंडन लाईज ऑन द थेम्स, म्हणजे लंडन जे आहे ते थेम्स नदीवर वसलेलं आहे. ओके, तर एक्झॅक्टली नदीच्या वर असं नाही म्हटलं जात, पण नदीच्या जवळ वगैरे आहे, पण बोलताना आपण काय बोलतो, नदीवर, त्यामुळे त्याला ऑन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, बीइंग ऑन द सरफेस, जसं टेबलावर, खुर्चीवर, आय एम सिटिंग ऑन द सोफा, आय एम सिटिंग ऑन द चेअर, द बुक इज ऑन द टेबल, आहे ना. तर दॅट इज सरफेसवर एखादी गोष्ट असेल तर. जर तुम्हाला एखादी साईड सांगायची असेल की माझ्या लेफ्टला किंवा माझ्या राईटला, इथं लिहिलंय बघा ऑन द लेफ्ट. ओके, तर द व्हॉट आय कॅन से, द मोबाईल इज ऑन माय लेफ्ट, म्हणजे माझा मोबाईल माझ्या लेफ्ट साईडला ठेवलेला आहे. किंवा द डायरी इज ऑन माय राईट, माझ्या राईट साईडला ठेवलेले. मग हे सांगताना आपण काय वापरणार आहोत, ऑन शब्द वापरणार आहोत. नंतर आहे फॉर अ फ्लोअर इन अ हाऊस. ठीक आहे, आता हा फ्लोअर म्हणजे काय, मजला. तुम्ही कुठल्या मजल्यावर राहता, ऑन द फर्स्ट फ्लोअर, ऑन द सेकंड फ्लोअर, असं बोलतो की नाही आपण. आय स्टे ऑन फर्स्ट फ्लोअर, आय स्टे ऑन सेकंड फ्लोअर. सो त्या फ्लोअर साठी पण आपण काय वापरणार आहोत, ऑन. फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, आता पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याच्यामध्ये आपण प्रवास करतो, जसं बस आहे, एरोप्लेन आहे, तर ऑन द बस किंवा ऑन अ प्लेन असं म्हटलं जातं. आता टेलिव्हिजन, रेडिओ, आपण जर टीव्हीवर काही बघत असू, बघा बोलतानाच माझ्या तोंडात येतं की नाही, टीव्हीवर मी हा प्रोग्राम बघतेय किंवा टीव्हीवर हा हे आमका आमका कार्टून बघतोय, तर ऑन द टीव्ही, ऑन द टीव्हीच बोलतो की नाही आपण. आय एम वॉचिंग सपोज एनी कार्टून नेम भीम, आय एम वॉचिंग छोटा भीम ऑन टीव्ही, असं बोलतो की नाही आपण. आय एम लिसनिंग सम सॉंग्स ऑन द रेडिओ. ओके, मग रेडिओवर मी गाणी ऐकते किंवा टीव्हीवर मी एखादा प्रोग्राम बघते, तर त्याच्यासाठी ऑन हा शब्द वापरायचा, लक्षात ठेवायचा. इन नाही वापरला, टीव्हीत बघतो असं नाही बोलत आपण, टीव्हीवर बघतो असं बोलतो. ओके, तर हे ऑनचे बघा भरपूर यूज दिलेले आहेत, लक्षात ठेवायचे. कारण मी तुमचं आता याच्यानंतर एक्सरसाइज पण घेणार आहे. तर आपण आता पुढे जाऊया. बरेच आहेत प्रेपोजिशन ऑफ प्लेस, माझ्याकडे मला वाटतं 3-4 स्लाइड्स आहेत. चला, नंतर नेक्स्ट आहे आपला बाय और नेक्स्ट टू और बिसाइड. या तिघांचा ऑलमोस्ट अर्थ सेम आहे, म्हणून त्या तिघही एकत्रितपणे दिलेले आहेत. बघा कधी वापरतात हे, बाय, नेक्स्ट टू और बिसाइड, लेफ्ट और राईट ऑफ समबडी और समथिंग. ठीक आहे, जसं आता तुम्हाला एखाद्याबद्दल सांगायचं असेल की हा इथे इथे उभा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही बाय और नेक्स्ट टू और बिसाइड, म्हणजे त्याच्या बाजूला. जसं आता इथे एक्झाम्पल दिलंय बघा, जेन इज स्टँडिंग बाय और नेक्स्ट टू और बिसाइड द कार, म्हणजे जेन कारच्या बाजूला उभी आहे हे सांगण्यासाठी तुम्ही जेन इज स्टँडिंग बाय द कार बोलू शकता, जेन इज स्टँडिंग नेक्स्ट टू द कार बोलू शकता, जेन इज स्टँडिंग बिसाइड द कार पण बोलू शकता. ओके, तर बाय, नेक्स्ट टू आणि बिसाइडचा प्लेस संदर्भात जर वापरायचं असेल प्रेपोजिशन ऑफ प्लेस, तर लक्षात ठेवायचं एखाद्या गोष्टीच्या बाजूला एखादी गोष्ट आहे हे सांगताना तुम्ही बाय, नेक्स्ट टू और बिसाइड हे प्रेपोजिशन्स वापरू शकता. अंडर, अंडर म्हणजे खाली, माहितीये तुम्हाला. ओके, मग काय काय आहे बघा, ऑन द ग्राउंड, लोअर दॅन, समथिंग एल्स, म्हणजे जमिनीवर पण एखाद्या वस्तूच्या खाली, त्यावेळी आपण अंडर वापरतो. बघा
काय लिहिलंय, द बॅग इज अंडर द टेबल, म्हणजे एखाद्या टेबलाच्या खाली बॅग ठेवलेली आहे. ओके, पण ती बॅग जमिनीवर आहे, पण टेबलाच्या खाली आहे. मी बोलते ते लक्षात येते ना तुम्हाला, कारण मी तुम्हाला पिक्चर फॉर्म मध्ये हे दाखवणार पण आहे, मग तुम्हाला ते लवकर कळेल. बिलो म्हणजे काय, बिलोचा अर्थ पण खाली होतो, मतलब नीचे, और अंडर का मीनिंग भी नीचे म्हणजे खाली, पण त्याच्यामध्ये फरक आहे बघा. बिलो म्हणजे काय, लोअर दॅन समथिंग, एक मिनिट, लोअर देन समथिंग एल्स. ओके, बट अबव ग्राउंड, मतलब वो जमीन पे नहीं है लेकिन किसी चीज के नीचे है. कळतंय हे, एखाद्या गोष्टीच्या खाली आहे पण जमिनीला चिकटून नाहीये, त्यावेळी आपण बिलो. जसं बघा, द फिश आर बिलो द सरफेस. आता खूप छान एक्झाम्पल दिलंय बघा, मासे पाण्यात असतात, मग त्या पाण्याच्या सरफेसच्या खालीच असतात की नाही ते, पण ते जमिनीला खाली चिकटून नाहीयेत. जर अशी सिच्युएशन असेल तर द फिश आर बिलो द सरफेस, मग त्यावेळी तुम्ही बिलो सरफेस हा शब्द, बिलो हा शब्द प्रयोग करायचा आहे. ओके, नंतर तसं अंडर वॉटर पण हा शब्द प्रयोग पण आहे, हे पण लक्षात ठेवायचंय. बिलो वॉटर पेक्षा अंडर वॉटर म्हणतो आपण. ओके, नेक्स्ट आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे याचे पण काही वेगवेगळे अर्थ दिलेत बघा. पहिला आहे कवर्ड बाय समथिंग एल्स, म्हणजे एखाद्या गोष्टीने आपण जर कव्हर केलं, जसं इथे एक्झाम्पल दिलंय, पुट अ जॅकेट ओव्हर युअर शर्ट, म्हणजे तुझ्या शर्ट वर जॅकेट घाल, म्हणजे दुसरी गोष्ट वरून घातली जाते. सेकंड आहे मीनिंग मोर दॅन, म्हणजे दिलेल्या गोष्टीपेक्षा जास्त. जसं एक्झाम्पल दिलंय ओव्हर 16 इयर्स ऑफ एज. जसं आपला एखादा क्लास, सपोज ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास, तर त्याची जेव्हा सर तुम्हाला लिंक वगैरे पाठवत तेव्हा लिहिलेलं असं ना, ओव्हर 10 इयर्स, म्हणजे 10 वर्षाच्या वर. तसं आहे की एज लिमिटच्या वरची वगैरे सांगायचं असेल तर आपण ओव्हर वापरतो. थर्ड आहे गेटिंग टू द अदर साइड. ओके, याचा मीनिंग अक्रॉस पण होतं. वॉक ओव्हर द ब्रिज, म्हणजे ब्रिजच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचंय, तेव्हा पण आपण ओव्हर हा शब्द प्रयोग करतो. आणि अक्रॉस हा त्याच्यासाठी परफेक्ट, म्हणजे नेहमी अक्रॉस वापरला जातो. नंतर आहे ओव्हरकमिंग अँड ऑब्स्टॅकल, म्हणजे एखाद्या अडचणीवर मात करणे. जसं इथे काय एक्झाम्पल दिलं बघा, क्लाइंब ओव्हर द वॉल. आता इथे तुम्ही सपोज स्ट्रेट रस्त्यात आहात आणि मध्ये आता वॉल आहे आणि तुम्हाला तिला पार करायची आहे. ओके, तर तो ऑब्स्टॅकल आहे, तो क्लाइंब ओव्हर द वॉल, म्हणजे वॉलच्या वरून जा असं. तर हे ओव्हर लक्षात ठेवायचं आहे. आता आतापर्यंत आपण जे काय बघितलं त्यातले काही मी पिक्चर फॉर्म मध्ये दाखवते. या इथे जाण्या, ठीक आहे, आपण आधी हे बघूया, मग तुमचे काही डाऊट्स असतील तर बघते मी. बघा, जसं मी सांगितलेलं ऑन, ऑन म्हणजे सरफेसच्या वर, बरोबर आहे. तर ऍपल इज ऑन द बॉक्स आहे ना, बॉक्सच्या वर आहे. इथे काय, इन म्हणजे आत, आतमध्ये आहे बॉक्सच्या. नेक्स्ट टू आणि बिसाइडचा अर्थ काय होता, बाजूला, बॉक्सच्या बाजूला आहे ऍपल. हा, आता हे आपण बघितले नाही, कदाचित पुढे येतील किंवा मी इथे पण एक्सप्लेन करते. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या समोर. ठीक आहे, आता मी इथे आहे आणि माझ्या समोर हातात काय आहे, मोबाईल आहे, आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे. तो द मोबाईल इज इन फ्रंट ऑफ माय फेस, माझ्या चेहऱ्याच्या समोर आहे तो. कळलं, इन फ्रंट ऑफचा अर्थ काय, समोर. बिहाइंड म्हणजे मागे. ओके, बघा त्या बॉक्सच्या मागे दाखवला ऍपल. नंतर आहे बिटवीन, हे लक्षात ठेवायचं, दोन वस्तूंच्या मध्ये तिसरी वस्तू असेल असं सांगायचं असेल, किंवा दोन स्टुडंटच्या मध्ये, जसं तुम्ही काही बेंचवर कधी कधी 3 जण बसता, मग त्या दोघांच्या मधला जो आहे त्याच्याबद्दल काही सांगायचं असेल तर बिटवीन हा प्रेपोजिशन वापरला जातो. ओके, लक्षात ठेवायचं, दोन वस्तूंच्या मध्ये काय वापरतो आपण, बिटवीन. नंतर अंडर म्हणजे काय, अंडर आपण कशासाठी बघितला, की फ्लोअरवर आहे पण एखाद्या वस्तूच्या खाली पण आहे तो. ओके, जसं बॉक्सच्या खाली ऍपल ठेवलाय तर अंडर वापरलाय. हा थ्रू जो आहे, थ्रू म्हणजे एका बाजूने जायचे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघायचे, म्हणजे त्याला म्हणतात थ्रू. ओके,
जसं सपोज बघा, बरेच जण पुण्याला वगैरे जाताना आपण त्या टनेल मधून जातो की नाही, मग गाडी कशी जाते आपली, एका बाजूने जाते दुसऱ्या बाजूने बाहेर पडते, म्हणजे थ्रू द टनेल जाते. ओके, लक्षात ठेवायचंय. अराउंड म्हणजे काय, अराउंड म्हणजे सभोवताली, ठीक है, आजू बाजू में जो बोलते हैं हम लोग, दॅट इज अराउंड. जसा हा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सच्या अराउंड सगळे ऍपल्स आहेत बघा. ओके, तर हे जे आहेत ऑन, ऑन, इन, नेक्स्ट टू, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, बिटवीन, अंडर, थ्रू, अराउंड, हे कळले का तुम्हाला सगळ्यांना? जरा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. सबको समझ में आया ये? गुड. रुद्र मात्रे हैज रेज्ड हैंड. बोलो रुद्र मात्रे, डू यू हैव एनी डाउट? Yes, हाँ बोलो. ma'am. Ma'am, you have teach that on the plane, in on side, which is on the plane, it will come in the plane, because on the plane means that we are on the plane, and हाँ here नाही, in the हाँ, plane. ओके ओके ओके, सी I will explain that. Yes, ठीक है. When you are sitting inside the plane, ठीक है, you can say कि I am in the plane वगैरे वगैरे. But when you are riding, म्हणजे जेव्हा तुमचा प्रवास चालू आहे, when you are traveling, you can say you are traveling on the bus or on the plane. Okay, there are multiple uses of the given what you call preposition. एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनीच, हा चांगला डाऊट विचारलाय रुद्रने, की बऱ्याचदा तुम्ही जे काही वापरता ना त्याचे रूल्स बऱ्याचदा चेंज होतात, म्हणजे फिक्स्ड रूल नाहीये इथे. म्हणून मी एक्झाम्पल्स का दिलेत, की तुम्हाला एक्झाम्पल थ्रू ते लक्षात यावं. ठीक आहे, बऱ्याचदा प्रेपोजिशनचे रूल्स वाक्यानुसार चेंज होतात, म्हणजे जशी सिच्युएशन चेंज झाली त्यानुसार तो चेंज होतो. ओके, हे लक्षात ठेवायचंय रुद्र, की सिच्युएशनल गोष्टीनुसार तुमचे प्रेपोजिशन्स चेंज होऊ शकतात. प्रत्येक जण तुम्ही वाक्य रीड करताना तुम्ही काय अंडरस्टूड करता आणि तुम्ही काय समजून घेता आणि त्यानुसार त्याचा मीनिंग बदलतं आणि त्या मीनिंग वरच तुम्ही प्रेपोजिशन लिहिता. ओके, तसे कॉम्प्लिकेटेड बरेचसे सेंटेन्सेस आपण पुढे बघणार पण आहोत, की काही ठिकाणी कोणाला वाटेल की अरे याचा ऑन असायला पाहिजे, कोणाला वाटेल ओव्हर असायला पाहिजे. काही ठिकाणी जेव्हा तुम्ही बेसिकली हे कन्फ्युजन जास्त कशात होतात सांगते, टाइम. जेव्हा तुम्ही प्रेपोजिशन ऑफ टाइम शिकाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की असे बरेचसे वर्ड्स आहेत जे त्या एका एक्झाम्पल मध्ये 2-3 प्रेपोजिशन सुटेबल वाटतात. ऑन पण वाटतं, ऍट पण वाटतं, बाय पण वाटतं, बिफोर पण वाटतं. मग ह्याच्यापैकी एक्झॅक्टली कुठला चूज करायचा, तर ते अंडरस्टँडिंग वर आहे की तुम्ही त्या व्हॉट यू कॉल त्या सेंटेन्सला कसं घेतलंय, कसं समजलंय त्याच्यावर ते कळणार आहे. ओके, सो रुद्र, हॅव यू क्लिअर्ड विथ युअर डाऊट? रुद्र, डाऊट क्लिअर झाला का? चॅटबॉक्स मध्ये लिहा. थँक्यू सो मच. ठीक आहे, सो हे जर तुम्हाला कळलं असेल तर आपण अजून काही बघूयात आणि हे संपल्यानंतर एक्सरसाइज चालू करूयात. ओके, आता आहे अबव. अबव मीन्स हायर दॅन समथिंग एल्स बट नॉट डायरेक्टली ओव्हर इट. ठीक आहे, अबव म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीच्या वर, जसं व्हॉट यू कॉल, जसं आपण बिलोचं बघितलं ना, म्हणजे आता मी एखादी लाईन, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते, दॅट वुड बी बेटर. आपण बोर्डवर जाऊया. मी या 2 लाईन ड्रॉ केल्यात. ओके, तर दिस इज सपोज ए लाईन अँड दिस इज बी लाईन. तर मी वाचताना काय बोलणार आहे की ए लाईन इज अबव बी लाईन अँड बी लाईन इज बिलो ए लाईन. कळलं हे, अबव आणि बिलो? म्हणजे एक्झॅक्टली एखाद्या सरफेसवर नाहीये ती गोष्ट,
पण तिच्या वर आहे. जसं समजा आता एखादी वॉल आहे आणि त्या वॉलवर इथे एखादं पिक्चर आहे आणि इथे क्लॉक आहे. दोन्ही गोष्टी वॉलवर आहेत, ऑन द वॉल. द पिक्चर इज ऑन द वॉल, द क्लॉक इज ऑन द वॉल, बट द पिक्चर इज अबव द क्लॉक. कळलं? क्लॉकच्या वर आहे पिक्चर, त्यावेळी मी अबव वापरणार. हा रेफरन्स कळला का सगळ्यांना? अबवचा जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. येस, गुड गुड. ठीक आहे, हे लक्षात, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, ठीक आहे, गुड. चला पुढे जाऊया आपण. अक्रॉस. अक्रॉस म्हणजे मगाशी जसं आपण ब्रिजचं एक्झाम्पल बघितलं, गेटिंग टू द अदर साइड, एका बाजूने दुसऱ्या बाजूला. आपण ओव्हर मध्ये बघितलं तर तिथे अक्रॉस लिहिलेला, आता अक्रॉसच्या ठिकाणी ओव्हर लिहिलंय, म्हणजे दोन्ही पण तुम्ही वापरू शकता. ओके, जसं मगाशी मी एक्झाम्पल दिलं तसं. गेटिंग टू द अदर साइड, दोन्ही ठिकाणी दोन एक्झाम्पल दिलेत बघा. वॉक अक्रॉस द ब्रिज. वॉक अक्रॉस द ब्रिज म्हणजे ब्रिज वरून चालत जा पुढे, म्हणजे ब्रिज क्रॉस करायचं आहे थोडक्यात. नंतर स्विम अक्रॉस द लेक, म्हणजे लेक क्रॉस करायचा आहे. ओके, त्यावेळी आपण अक्रॉस वापरणार आहोत. नंतर थ्रू. थ्रूचा मगाशी मी एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला. समथिंग विथ लिमिट्स ऑन टॉप, बॉटम अँड साइड्स. ठीक आहे, अशी गोष्ट. जसं बघा बघा इथे एक्झाम्पल पण तेच दिलं, मी हे बघितलंच नव्हतं. ड्राईव्ह थ्रू द टनेल, मी मगाशी जे तुम्हाला टनेलचं एक्झाम्पल दिलं त्यावेळी काय वापरलं जातं? थ्रू. एका बाजूने दुसऱ्या बाजूला निघायचंय, किंवा वरून खाली, किंवा एका बाजूने दुसरीकडे, त्याला थ्रू वापरणार आपण. नंतर टू. मुवमेंट ऑफ अ पर्सन ऑर बिल्डिंग, काहीतरी स्पेलिंग मिस्टेक दिसते, बघूया. मुवमेंट ऑर अ प्लेस ऑफ कंट्री अँड फॉर बेड. बघा आता इथे मुवमेंट साठी मी तुम्हाला डायरेक्शन पण सांगितलेलं, मग पर्सनच्या मुवमेंट साठी पण वापरलं जातं. गो टू द सिनेमा. ठीक आहे, गो टू लंडन और आयर्लंड, म्हणजे जागा दिलेल्या आहेत. गो टू बेड. आता गो टू सिनेमा म्हणजे पिक्चर बघायला जा, म्हणून ती बिल्डिंग वगैरे किंवा अशी जागा सांगितलेली आहे. मुवमेंट टू अ प्लेस और कंट्री, गो टू लंडन, गो टू इंडिया, गो टू मुंबई, गो टू पुणे, गो टू पनवेल. ओके. फॉर बेड, जेव्हा आपल्याला सांगितलं जातं झोपायला जा, तर आपण काय बोलतो? गो टू बेड. ओके, तर हे काही फ्रेजेस आहेत, एक प्रकारे नाउन फ्रेजेस. गो टू असंच वापरलं जातं, गो सोबत नेहमी टू वापरलं जातं. तुम्ही बोलता की नाही, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू मार्केट, तर गो सोबत शक्यतो डायरेक्शन येते, आणि तिथे डायरेक्शन का प्लेस येते, आणि तिथे आपल्याला काय वापरायचंय? टू वापरायचं आहे. नंतर आहे, हे माझ्या मते शेवटचं आहे, बघूया. इन टू. एंटर अ रूम और अ बिल्डिंग. ठीक आहे, गो इन टू द किचन, गो इन टू द हाऊस, आय एम एंटरिंग इन टू द क्लास. ओके, बाहेरून आज जेव्हा तुम्ही येता एखाद्या रूम मध्ये किंवा बिल्डिंग मध्ये, तर आपण इन टू हा शब्दप्रयोग वापरणार आहोत, प्रेपोजिशन वापरणार आहोत. नंतर आहे टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे काय? च्याकडे. बघा, मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ समथिंग, आपल्याला दिशा सांगितली जाते आणि या दिशेकडे जा असं सांगितलं जातं, बट नॉट डायरेक्टली टू इट, पण एक्झॅक्टली त्याच याच्याकडे नाही, म्हणजे त्या दिलेल्या पॉइंटकडे असं नाही. बघा, गो 5 स्टेप्स टुवर्ड्स द हाऊस. किंवा तुम्हाला जर कोणी ऍड्रेस विचारला, ठीक आहे, तर तुम्ही ऍड्रेस सांगताना असं सांगता की नाही, की गो टुवर्ड्स दॅट येलो हाऊस, देन टेक लेफ्ट, देन टेक राईट, म्हणजे एक्झॅक्टली परफेक्ट त्या जागेत नाही जायचं, तर त्या जागेकडे जायचंय आपल्याला. ओके, हे लक्षात ठेवायचंय. च्याकडे, टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. नंतर ऑन टू. मुवमेंट ऑफ द टॉप ऑफ समथिंग, जसं जम्प ऑन टू द टेबल. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीवर ना दुसऱ्या गोष्टीवर काहीतरी तुमची मुवमेंट होतीये, तर जम्प ऑन टू वापरणार आपण, ऑन द टेबल नाही वापरणार, ऑन टू वापरणार, सरफेसवर. देन फ्रॉम. इन द सेन्स ऑफ वेअर फ्रॉम, म्हणजे अ फ्लावर फ्रॉम द गार्डन, कुठून आली एखादी गोष्ट. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत? फ्रॉम.
म्हणजे आता इथे लिहिले अ फ्लावर फ्रॉम द गार्डन, बागेतील फूल असा मराठी अर्थ होतो. पण कुठून आला असं विचारलं जातं त्यावेळी फ्रॉम हा प्रेपोजिशन आपण वापरणार आहोत. ओके, आता या सगळ्यांवर आपण एक छोटीशी एक नाही काही एक्सरसाइज आहेत माझ्याकडे, पण मी जरा थोडस ग्रुपिंग करणार आहे याच्यामध्ये. तर आपले जे 5th आणि 6th चे स्टुडंट्स आहेत, clearly listen clearly, only 5th and 6th students will answer this slide. ओके, फक्त 5th आणि 6th च्या मुलांनी या स्लाइडचा मला आन्सर्स द्यायचे आहेत. आता आपण बघूया 5th 6th चे कोण कोण अवेलेबल आहेत. इथे काय दिलेलं आहे, इथे तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत आणि जे ब्लँक स्पेस दिलेली आहे सेंटेन्स मध्ये तिथे तुम्हाला परफेक्ट प्रेपोजिशन कोणतं असणार आहे ते मला सांगायचं आहे. ओके, वरती बघा अंडर, ऑन, नेक्स्ट टू, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ आणि इन असे प्रेपोजिशन दिलेले आहेत. तर फक्त 5th आणि 6th च्याच मुलांनी इथे नाव लिहायचं ज्याला आन्सर्स येत आहेत अशांनी. ओके, तर पहिलं काय आहे, चला पहिला दीपिकाचं नाव आलंय. दीपिका, प्लीज रीड द फर्स्ट सेंटेन्स. मॅम, येस, रीड द फर्स्ट वन. the cat is on the table. व्हेरी गुड, शाबाश. द कॅट इज ऑन द टेबल. कॅट बघा टेबलावर बसलेली आहे की नाही, सरफेस वर आहे ती चिकटून, त्यामुळे काय बोलणार, कॅट इज ऑन द टेबल. व्हेरी गुड. नंतर सेकंड कोण वाचणार आहे 5th और 6th मध्ये, बघूया आपण. मी लाईननेच घेणार हा तुमचं. दीपिका नंतर शर्विन. चला शर्विन सांग सेकंड. Dog is under the box. अंडर द बॉक्स नाहीये ना, तो बॉक्सच्या खाली दाखवलाय का शर्विन, तो बॉक्सच्या आतमध्ये आहे, बरोबर आहे. तर डॉग इज इन द बॉक्स. बॉक्स मध्ये दिसतोय की नाही तुला, का बॉक्सच्या खाली दिसतोय, सांग मला. कळलंय का शर्विन? अजून कोणाला वाटतं का की शर्विनचा आन्सर बरोबर आहे? शार्दुल तू सांग, सेकंडचाच आन्सर सांग मला. The dog is in the box. आहे की नाही, तो बॉक्सच्या आतमध्ये आहे की नाही, त्यामुळे इन द बॉक्स येणार. ओके, व्हेरी गुड, लक्षात ठेवायचंय शर्विन. आता थर्ड जे आहे हे कोण सांगणार आहे बघूया आपण. शार्दुल नंतर हर्षदचं नाव आहे. हर्षद, वाच थर्ड Yes. सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स. The rat is side of the box. हा, आता नाही. साईड, हा थांब साईडला आहे तर तुला ऑप्शन वापरायचा आहे ना, कोणता आहे सांग. आता हे वरती ब्ल्यू मध्ये तुला ऑप्शन दिसत आहेत बघ, त्यातला कुठला येणार? The rat is behind the box. बिहाइंड नाही रे बाबा, तो बाजूला आहे. बिहाइंड म्हणजे मागे, तो आपल्याला बॉक्सच्या मागे दाखवलाय का? नाही, बाजूला आहे की नाही. मग बाजूला साठी आपण काय वापरणार आहोत, नेक्स्ट टू. काय वापरणार? Next to. नेक्स्ट टू. द रॅट इज नेक्स्ट टू द बॉक्स. ओके, व्हेरी गुड, ठीक आहे. देन नंतर हर्षद नंतर कोण आहे बघूया आपण. आदिती. आदिती चालू कर बाळा माईक. Yes, teacher. हा, फोर्थ वन वाचा. The dog is under the table. व्हेरी गुड. बघा डक जो आहे तो टेबलाच्या खाली दाखवलाय आपल्याला चित्रात, मग खालीसाठी आपण काय वापरणार, अंडर. द डक इज अंडर द टेबल. गुड, शाबाश. आता पुढचं बघूया कोण सांगताय. महिका. महिका सांगा 5th वन. Hello. हा बाळा वाच 5th वन. The rabbit is behind the table. व्हेरी गुड. द रॅबिट इज बिहाइंड द टेबल, कारण तो टेबलाच्या मागे आहे. ओके, आता हर्षद बघ, मागे असणं आणि बाजूला असणं फरक आहे की नाही. टेबलाच्या मागे रॅबिट दाखवलेला आहे. ओके, व्हेरी गुड महिका. आता नेक्स्ट बघूया आपण कोण आहे. धनश्री. धनश्री माईक चालू कर. Yes, ma'am.
हा चला हे 6th नंबर सांग मला काय आन्सर येणार. The hen is front of the table. हा फ्रंट नाही इन फ्रंट बोलायचं. ओके इन फ्रंट ऑफ द टेबल. व्हेरी गुड. हेन काय आहे टेबलाच्या समोर दाखवली आपल्याला त्यामुळे द हेन इज इन फ्रंट ऑफ द टेबल. गुड शाबाश धनश्री. ओके सो आता पुढच्या एक्सरसाइजला आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये हे मी जर हे एवढं छोटं लिहिलं तर सगळ्यांना रीडेबल आहे का सांगा जरा एकदा मला चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना हे वाचता येतंय का व्यवस्थित, कारण आपल्याला पिक्चर आणि हे सगळं एकदाच दिसलं पाहिजे स्क्रीन मध्ये. रीडेबल आहे का? कुणाचा तरी नो आलाय. प्रियांका चव्हाण दिसत नाहीये का? येस यू कॅन. हा बोल. ते ना थोडं थोडस ब्लर दिसतंय. हा कारण ते स्क्रीन तो पिक्चर जरा ब्लरडच आहे बाळा, पण वाचता येते का? कारण मला एका स्क्रीन मध्ये ठेवायला लागणार. तुम्ही झूम करू शकता तुमचा स्क्रीन. ओके तुम्हाला सगळ्यांना दिसण्यासाठी मला असंच ठेवायला लागणार आहे. तर आता नेक्स्ट जे आहे एक माणूस राहिला आपला हर्ष. तर हर्ष आता तू ह्याच्यात मला आन्सर सांगायचं आहे. मगाशी नाव लिहिलेलं तुझं. ओके आता इथे मी काय दाखवलंय ते पहिल्यांदा आपण बघूया. इथे मी काय दाखवलंय, इथे मी दाखवलंय एक घरातली एक रूम दाखवलीये. ओके बेसिकली हा काय आहे हॉल आहे. ओके आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचं काय केलेलं आहे आपण सेंटेन्स बनवलेले आहेत आणि त्या सेंटेन्स मध्ये आपण काय यूज केलेत प्रेपोजिशन यूज केलेत. आता ह्याच्यामध्ये ते प्रेपोजिशन करेक्टली यूज केलेत की नाहीत हे तुम्ही हे बघायचं पण आहे पिक्चर. त्या पिक्चर वरून ठरवायचं आहे. ओके आणि ते ट्रू और फॉल्स लिहिलंय म्हणजे दिलेलं सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचंय. ओके तर पहिला सेंटेन्स हर्ष वाचणार आहे. चल हर्ष वाच. The radio is in the table. हा काय लिहिलंय द रेडिओ इज इन द टेबल लिहिलंय. मग पहिले तर मला सांग या सेंटेन्स मध्ये कोणता प्रेपोजिशन वापरलाय? इन वापरलाय ना आपण आत्ताच शिकलो की नाही. ते प्रेपोजिशन बरोबर आहे का? द रेडिओ इज इन द टेबल हे सेंटेन्स बरोबर आहे का सांग मला. In. ट्रू और फॉल्स? True. कसं काय? आपण आता शिकलो टेबलावर एखादी गोष्ट आहे तो रेडिओ टेबलावर ठेवलाय बघ. टेबलावर एखादी गोष्ट असेल तर आपण इन वापरतो का ऑन वापरतो? हर्ष लक्ष कुठे आहे? ऑन वापरतो आपण. मग हे इन द टेबल लिहिले ते चुकीचं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. मी मुद्दामून ही तुमच्यासाठी एक्सरसाइज घेतली की आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आजूबाजूला असतात आणि हेच आहे की आपल्याला जागा डिसाइड करायची आहे त्याची आणि त्याच्यासाठी वापरणारा प्रेपोजिशन. तर द रेडिओ इज ऑन द टेबल येणार. त्यामुळे दिलेला सेंटेन्स काय आहे फॉल्स आहे. आलं लक्षात. आता 7th ची जी मुलं आहेत त्यांनी मला इथे पुढच्या एक्सरसाइज मध्ये रिप्लाय करायचे. ओके ओनली 7 स्टुडंट्स. हर्ष मागच्या ग्रुप मधला राहिला होता म्हणून मी त्याला पहिला दिलं होतं. आता सेकंड सेंटेन्स कोण वाचतंय? चला मला जरा चॅट बॉक्स ओपन करावा लागेल. चला 7th मध्ये 3-4च मुलं आहेत आज क्लासमध्ये. हर्षद तर 5th वाला आहे. रुद्र चला रुद्र मात्रे स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am.
The telephone is behind the plant. Hmm. Ma'am, the sentence is false So you and the have to preposition is behind. now you have to correct the sentence. Your answer is correct. The telephone is behind the plant is a false sentence. त्याच्यामध्ये behind हे preposition वापरलंय. Okay, but now you have to correct the sentence. काय correct sentence येणार? Yes, ma'am. The telephone is besides the plant. Very good. The telephone is beside the plant. Okay, very good. Now next now होता गौरव. Gaurav, read the third one. Yes, ma'am. Ma'am, my voice is audible. Yes, please read. Yes, ma'am. The book is on the table. True. Very good. The book is on the table is the true sentence. कारण बुक बघा टेबल वर दाखवलेला आहे आपल्याला. ओके, आणि ऑन हे preposition is on. ऑन, येस, ऑन हे करेक्ट प्रेपोजिशन इथे वापरलेलं आहे. व्हेरी गुड गौरव. देन फोर्थ वन, निधी. I am audible, miss? Yes, please read. The lamp is under the sofa. हा, बघा आता लॅम्प शोधा कुठे आहे. False. हा, आपल्याला सोफ्याच्या इथे कुठला लॅम्प बाजूला आहे. सॉरी, येस, फॉल्स आहे हे सेंटेन्स, कारण लॅम्प हा इथे बाजूला आहे बघा सोफ्याच्या. मग काय येणार करेक्ट सेंटेन्स निधी? The lamp is beside the sofa. येस, द लॅम्प इज बिसाइड द सोफा येणार. द लॅम्प इज नेक्स्ट टू द सोफा येणार. ओके, देन थँक्यू सो मच. देन द नेक्स्ट वन, फिफ्थ वन बघूया आपण कोण आहे निधी नंतर. रुजुला, read the fifth one. Yes, ma'am. Hmm. The TV is front of the sofa. हा, आता टीव्ही इथे पण स्पेलिंग मिस्टेक आहे. इन फ्रंटच बोलायचं. ओके, इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. द टीव्ही इज इन फ्रंट ऑफ सोफा. आता चेक करा. True. येस, सेंटेन्स करेक्ट आहे, कारण हा बघा इथे टीव्ही दाखवलाय आणि तो सोफ्याच्या एक्झॅक्टली समोर आहे. थँक्यू सो मच रुजुला. इट इज ट्रू सेंटेन्स. व्हेरी गुड. नंतर कोण आहे बघूया. कार्तिक. चला सिक्स्थ वन वाचायचंय. सेंटेन्स नंबर 6. The clock is on the books. हा, द क्लॉक इज ऑन द बुक्स. तर आता शोधा, क्लॉक दिसतोय का? क्लॉक मी दाखवते बघा. इथे हा कोपऱ्यात रेड दिसतोय तुम्हाला? Yes, teacher. हा क्लॉक आहे, पण ते पिक्चर खूपच ब्लर झालंय. आता मग आपलं सेंटेन्स बरोबर आहे का? द क्लॉक इज ऑन द बुक्स. False. फॉल्स. ओके, द क्लॉक इथे सपोज तो बुक्स वर नाहीये, त्याच्या खाली बुक्स आहेत. तो तुम्ही बोलू शकता अबव द बुक्स, कारण तो बुक्सला चिकटून नाही. हे जे व्हाईट खाली दाखवलंय ना त्या शेल्फ मध्ये, ते मस्ट बी बुक्स, कारण ते असे जसे स्टॅक केले ते बुक्स वाटतात. ओके, किंवा जर आपण हे ग्रीन वालं पकडलं तर तो बिसाइड द बुक्स आहे, पण ऑन द बुक नाहीये. ओके, व्हेरी गुड कार्तिक. देन नेक्स्ट आहे चिन्मयी. 7 नंबर वाच. The bike is behind the sofa. हा, आता लक्षात ठेवायचं, द बाईक इज बिहाइंड द सोफा. कुठे आहे बाईक? ही इथे आहे समोर. मग ती बिहाइंड द सोफा आहे का? सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे सांगा. False. फॉल्स आहे. मग कसं सांगणार? कुठे आहे ती बाईक? द बाईक इज इन फ्रंट बोलू शकता, कारण डायरेक्शन वाईज ती सोफ्याच्या समोर आहे. ओके, किंवा नियर द सोफा बोलू शकता, सोफ्याच्या जवळ आहे. ओके, देन कोण राहिले बघूया आता. 7th वाले सगळे झाले का? ओके, ठीक आहे. वेदिका, प्राजक्ता, वाटतं तुम्ही 7th वाले 8th वाले. वेदिका, चला वेदिकाचा माईक चालू करा. 8 नंबर वाजवा. Yes, ma'am.
The rug is under the table. हा, आता लक्षात ठेवायचंय. सॉरी, पुढे गेलो आपण. द रग इज अंडर द टेबल. हा, करेक्ट आहे सेंटेन्स. रग, आता रग म्हणजे काय की तुम्हाला इथे जे टेबलाच्या खाली एक कालीन टाईप दिसतंय, दॅट इज रग, यू कॅन कन्सिडर. तो अंडर द टेबल आहे का? Yes, true. येस, सो इट इज ट्रू सेंटेन्स. व्हेरी गुड. देन द लास्ट वन, कोण राहिले मी नाव विसरली. प्राजक्ता. प्राजक्ता 9 नंबर वाच. The pillows are in the sofa. हा, लक्षात ठेवायचा सेंटेन्स. द पिलोज आर इन द सोफा. आता सांग मला. False. हा, मग काय करेक्ट येणार? The pillows are on the sofa. व्हेरी गुड, शाबाश. द पिलोज आर ऑन द सोफा, म्हणजे ज्या उशा ठेवल्यात त्या सोफ्याच्या वर आहेत. ओके, गुड गर्ल, शाबाश. आता विल गो टू द 7th वाले झाले. नाउ 8, 9, 10, 10th यू कॅन ऑप्ट. ठीक आहे, तुम्हाला पण इथे पिक्चर दिलेला आहे आणि याच्यावर ना तुम्हाला आन्सर करायचे आहेत. चला, 8, 9, 10th. जय. ओके जय, फर्स्ट वन. Is it The readable? clock, yes, Yeah. ma'am. Yeah. The clock is on the wall. Yes, the clock is on the wall. आपण मगाशी ऑनचा जेव्हा यूज बघितला तेव्हा जर वॉल वर वगैरे काही असेल तर आपण काय वापरणार आहोत? ऑन. द पिक्चर इज ऑन द वॉल, द क्लॉक इज ऑन द वॉल. ओके, व्हेरी गुड. देन सेकंड. सेकंड कोण सांगताय? हा ऍक्च्युली खूप इझी आहे माझ्या मते 8, 9, 10th वाल्यांसाठी. कादंबरी. कादंबरी, सेकंड वन. The ball is under the table. व्हेरी गुड, शाबाश. लावण्या, थर्ड वन. The cat is beside the armchair. व्हेरी गुड. द कॅट इज बिसाइड द आर्मचेअर, किंवा तुम्ही द कॅट इज बाय द आर्मचेअर बोलू शकता. ओके, देन अजून कोण आहेत? लावण्यानंतर आयुष, फोर्थ वन. रीडेबल आहे का आयुष? हॅलो, आवाज येतो ना? हो, येतोय, बोल. ब्लर दिसतोय. तुला रीड करता येते का बघ आता? हा, येतोय. 4 नंबर रीड कर, मग आपण पिक्चर बघूया. द टेबल इज डॅश डॅश द आर्मचेअर. या, आता सांग मला. टेबल. द टेबल इज काय येणार? बिसाइड येणार. बाजूला आहे की नाही तो, बिसाइड. किंवा अगदी तुम्ही नियर पण वापरू शकता की तो त्याच्या जवळ आहे. ओके, तर हेच परत जस्ट प्लीज स्विच ऑफ युअर माइक. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की सिच्युएशन वाईज मगाशी जसं मी ते ऑनचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, ऑन द प्लेनचं, तसंच इथे तुम्हाला जे दिसतंय त्याच्यानुसार चेंज होतात प्रेपोजिशन्स. ओके, देन नेक्स्ट 5 नंबर मी नाव वाचलेलं विसरले. प्रार्थना. प्रार्थना, नंबर 5. The carpet is dash the floor. काय येणार? The carpet is on the floor. ऑन द फ्लोअर, कारण आपण मगाशी बघितलं की सरफेसला किंवा फ्लोअरला, जमिनीला चिकटून जर गोष्टी असतील तर आपण काय वापरणार आहोत? ऑन वापरणार आहोत. व्हेरी गुड. देन द नेक्स्ट वन, 6 नंबर कोण असणार आहे? भैरवी. भैरवी, नंबर 6. Yes, the lamp is on the table. सॉरी,
येस, द लॅम्प इज ऑन द टेबल. लॅम्प जो आहे तो टेबलावर आहे. ओके, थँक्यू भैरवी. देन who is next? Dvijesh. Dvijesh, number 7. The flowers are dash the vase. The flowers are in the vase. The flowers are in the vase. Okay, बघा इथे त्या फुलदाणीमध्ये फुलं ठेवलेली आहेत. द फ्लावर्स आर इन द वास, त्याच्या आत आहे. ओके, देन अविग्ना, नंबर 8. The table is between the chair and armchair. व्हेरी गुड अविग्ना. बघा इथे टेबल इज डॅश द आर्मचेअर लिहिलेलं आणि अविग्नाने आन्सर दिला बिटवीन. आता बिटवीन का म्हणाला तो? कारण आपण बघितलं मगाशी की कुठल्याही दोन वस्तूंच्या मध्ये एखादी वस्तू असेल आणि त्या वस्तूबद्दल बोलायचं असेल तर बिटवीन हा प्रेपोजिशन आपण वापरणार. तर इथे चेअर आणि आर्मचेअर आहे, त्या दोघांच्या मध्ये टेबल आहे म्हणून आपण काय वापरलं? बिटवीन. व्हेरी गुड. आणि बाकीच्यांचं झालंय म्हणून लक्ष द्यायचं नाही असं करायचं नाही. 5th स्टँडर्डच्या मुलांनी पण लक्ष द्यायचंय कारण तुम्हाला 10th नाही 12th पर्यंत पण हेच वापरायचंय. ओके, हे काही चेंज होत नाही, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. देन पुढे एक एक्सरसाइज आहे, बट माझ्या मते आपली वेळ संपत आलेली आहे. आणि ही खूप गर्दीवाली आणि भरपूर मोठी एक्सरसाइज आहे. तर आपण एक काम करूया, या एक्सरसाइज मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून देणार आहे. म्हणजे 10th ला 8, 9, 10th ला ही मोठी एक्सरसाइज देणार आहे आणि बाकीच्या एक्सरसाइज मी 5th आणि 6th आणि 7th मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ओके, सो इथे बघण्याच्या ऐवजी मी हे सगळ्यांना गुगल क्लासरूमला पाठवणार आहे. प्रत्येकाने रिप्लाय करायचं आहे. ओके, मी आज बघणारच आहे. मला बऱ्याच टीचर्सच्या कंप्लेंट येतात की मॅडम मुलं होमवर्कच सबमिट करत नाही. तर मी आज चेकच करणार आहे की किती जण होमवर्क सबमिट करतायत. ओके, त्यानुसार मग मला पुढच्या वेळी पेरेंट्सशी पण बोलता येईल. तर आजचा होमवर्क मी पाठवणार आहे सगळ्यांनी. प्रत्येकाने होमवर्क सबमिट करायचा आहे. ओके, ठीक आहे. सो नाउ here we have, when do we have to submit it? You can submit it till tomorrow, कारण खूपच छोटा होमवर्क असणार आहे तो, त्यामुळे आज कंप्लीट करायचा आहे. उद्या संध्याकाळपर्यंतची डेडलाईन देते मी तुम्हाला सगळ्यांना. चालणार आहे? लेटेस्ट उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी तो होमवर्क सबमिट करायचा आहे आणि तो मी तुम्हाला चेक करून रिटर्न पण करेन. ओके, सो आता काही जण लेफ्ट झाले होते त्यांच्यासाठी परत रिपीट करते की आज जो होमवर्क देणार आहे गुगल क्लासरूमला तो उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी सबमिट करायचा आहे. पाहिजे तर मी तिथे तुम्हाला सबमिशन डेट किंवा डे असो तो टाकणार आहे, सो दॅट त्याच्यानंतर कोणीही सबमिट करू शकणार नाही. त्यामुळे आजच सगळ्यांनी करायचं आहे होमवर्क आणि उद्या संध्याकाळपर्यंत मोरोवर सगळ्यांनी सबमिट करायचं आहे. ओके ओके, यू कांट सबमिट इट नाऊ कारण मी अजून दिलाच नाहीये बघा. ठीक आहे, सो नाऊ एव्हरीथिंग कॅन लिव्ह. आणि तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील इतर क्लासचे किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. ओके, सगळ्यांनी मेसेज करू शकता माझ्या नंबरवर. तुमच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे वैशाली टकले म्हणून. सो यू कॅन सेंड युअर डाऊट्स टू मी. ओके, बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय टीचर. बाय 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 बाय. आणि बाय 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 बाय. बाय मॅम. एक मिनिट. हा बोल बोल. टीचर आज होमवर्क करून पाठवू शकता? हो, उद्यापर्यंतची डेडलाईन आहे, त्यामुळे मी आज जेव्हा टाकेन थोड्या वेळाने त्याच्यानंतर तुम्ही उद्यापर्यंत कधीही टाकू शकता. आज पण टाकू शकता, उद्या पण टाकू शकता, नो प्रॉब्लेम. ओके बाय. ओके बाय एव्हरीवन. गुड नाईट. टेक केअर.